नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 30 जुलै 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। तर 8 दिवसापासून पुण्यामध्ये कोकणसारखी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। तर संततधार त्याचबरोबर मुसळधार पावसाचे सरी दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळतात। तर याचा परिणाम आपल्याला शेतमालावर झालेला पाहायला मिळते का, तर हे अजून काही आपल्याला सांगता येत नाही, कारण पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबीसाठी जास्ती असं आज 40 ते 50 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो। तर लहान साईजमध्ये कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपयापासून आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, लहान साईजमध्ये आपल्याला 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते। डाळिंबाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी आज 90 रुपयापासून ते जास्ती असतं 330 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर 10 रुपयामध्ये आपल्याला डाळिंबासाठी तेजी पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवकही पाहायला मिळते। तर 2 नंबर 3 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतो। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला कलिंगडासाठी 7 रुपयापासून ते जास्ती असतं 12 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। लिंबांची आवक आपण पाहू शकता, लिंबांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आज घसरण पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी दर जे आहे ते 30 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये आज 10 रुपयांची घसरण मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। स्वीटकॉर्नसाठी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून टिकवणार असलेले पाहायला मिळतात। तर स्वीटकॉर्नची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 18 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला चांगल्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते। सीताफळाची क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला गावरान सीताफळ पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलोपासून तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 150 रुपये किलोपर्यंत आपल्याला या सीताफळासाठी दर पाहायला मिळते। तर मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळ पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी जास्ती असतं 70 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते। तैवान पेरूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तैवान पेरू पाहायला मिळतो। तर मीडियम साईजमध्ये आपल्याला जास्ती असतं 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 70 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमीत कमी तैवान पेरूसाठी साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला मोठ्या साईजमध्ये पेरूसाठी दर पाहायला मिळते। आवक ही आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज घसरण पेरूसाठी झालेली पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पपईसाठी साधारणतः 18 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पपईसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। दरामध्ये घसरण आज पपईसाठी झालेली पाहायला मिळते। खरबुजाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला खरबुजासाठी आज 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या खरबुजासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते।